नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात आत्ताच्या महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून. आगामी निवडणूक मविया आणि मनसे एकत्र लढवणार. नाशिकमध्ये निवडणुकीसाठी विरोधकांची वज्रमूठ. स्थानिक स्वराज्य निवडणुका संयुक्तपणे लढवण्याची स्थानिक नेत्यांकडून घोषणा. शासकीय कॅन्सर रुग्णालयाचा अजब कारभार. मंत्र्यांच्या स्वागतावर तब्बल 33 लाखांची उधळपट्टी. आरटीआय रिपोर्टवरून धक्कादायक माहिती उघड. आपत्तीच्या संरक्षणापासून द्राक्षबागांना प्लास्टिकचं आच्छादन. नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना शेतकऱ्यांची दमछाक. द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू. भूमी अभिलेख कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा गळफास लावून घेण्याचा प्रयत्न. कोल्हापूरच्या हातकणंगलेची घटना. तरुणांचा सोशल मीडियावर दहशत माजवण्याचा प्रयत्न. धुळ्यात सोशल मीडियावर तरुणांनी टाकला तलवारीसह फोटो. आगामी निवडणूक मविया आणि मनसे एकत्र लढवणार. नाशिकमध्ये निवडणुकीसाठी विरोधकांची वज्रमूठ बनली आहे. राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया 10 नोव्हेंबर पासून सुरू झाली असतानाच नाशिकच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. वरिष्ठ पातळीवर काँग्रेसकडून मनसेबाबत वेट अँड वॉचची भूमिका असली तरी मात्र नाशिकमध्ये काँग्रेस आणि मनसे एकत्र पत्रकार परिषदेत हजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये आता भाजप शिंदे गटासमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं असताना महाविकास आघाडी आणि मनसे अशी वज्रमूठ आगामी निवडणुकांमध्ये नाशिकच्या राजकीय समीकरणात मोठा बदल घडवू शकते. शासकीय कॅन्सर रुग्णालयाचा अजब कारभार. मंत्र्यांच्या स्वागतावर 33 लाखांची उधळपट्टी. छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय कॅन्सर रुग्णालयातील प्रशासनाचा अजब कारभार समोर आलाय. फक्त 20 मिनिटांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी रुग्णालय प्रशासनाने तब्बल 33,31,000 रुपये खर्च केल्याची धक्कादायक खुलासा माहिती अधिकारातून समोर आली आहे. हा कार्यक्रम 27 एप्रिलला झालेला, ज्यात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच इतर कॅबिनेट मंत्र्यांच्या हस्ते 2 बीम युनिटचं उद्घाटन झालं होतं. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी. 27 एप्रिलला राज्याचे मुख्यमंत्री, त्यानंतर पाहिलं तर देशाचे आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा हे छत्रपती संभाजीनगर मधील कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी भेट दिली होती आणि ते टू बी युनिट होतं. त्या युनिटचं उद्घाटन होतं. आपण बघू शकतो हेच ते शासकीय रुग्णालय आहे. कॅन्सर रुग्णालय हे अत्यंत अद्ययावत रुग्णालय आहे, कारण मराठवाड्यातील संपूर्ण जे काही रुग्णालय आहेत ते या ठिकाणी कॅन्सरचा इलाज करण्यासाठी येतात. तर एकूण जर पाहिलं तर 8 जिल्ह्यातील जे रुग्ण आहेत, गोरगरीब रुग्ण या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येत असतात आणि याला केंद्राकडून असेल राज्याकडून असेल भरपूर निधी देखील दिला जातो. मात्र आपण जर पाहिलं तर जवळपास या उद्घाटनाप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, अतुल सावे होते, त्यानंतर पाहिलं तर बावनकुळे होते, त्यानंतर शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतीश चव्हाण, आमदार संजय केनेकर हे सगळे मंत्री महोदय आमदार या ठिकाणी या शासकीय रुग्णालयामध्ये त्या टीबी युनिटच्या उद्घाटनाप्रसंगी या ठिकाणी आले होते. आणि केवळ 20 मिनिटाचा हा प्रोग्राम होता आणि ह्या 20 मिनिटाच्या प्रोग्रामासाठी जवळपास या रुग्णालयाचे 33 लाख रुपयापर्यंत हे खर्च झालेले आहे. आणि हे खर्च झालेले आहेत, ह्या एका प्रकार घडला तो धक्कादायक प्रकार समोर आणण्याचं काम इथील एका सामाजिक कार्यकर्त्याने आणलेलं आहे. आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत की नेमका हा काय प्रकार होता आणि तुम्ही उघडकीस आणलेला आहे. इथल्या टूबी युनिटचं जे 27 तारखेला जे ओपनिंग झालं त्याच देशाचे जे आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, कॅबिनेट मंत्री बावनकुळे साहेब, अतुलजी सावे साहेब, हसनजी मुश्रीफ साहेब आणि स्थानिक आमदार या कार्यक्रमाला उपस्थित होते. परंतु या कार्यक्रमामागे कार्यक्रम जो संपन्न केला त्या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी 33,31,267 रुपये जे यांनी वापरले तर ते चुकीचे आणि मोठा घोटाळा करून ते वापरण्यात आले असं आमच्या निदर्शनास आलं. त्यामुळे आम्ही याचा पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्यामध्ये आम्हाला अजूनपर्यंत ऑफिशियली जे बिलं यांनी सबमिट केले होते की कशावर हे खर्च करण्यात आला आहे तर त्याचे अजूनपर्यंत बिलं दिले नाही. म्हणजेच यामध्ये नेमका घोळ झालेला आहे असं निष्पन्न होतं. तर आमची या तुमच्यामार्फत या चॅनलमार्फत आपल्याला एकच मागणी आहे की केंद्राचा जो निधी आहे जो मराठवाड्यातील गोरगरीब कॅन्सरसारख्या रुग्णावर यांनी वापरला पाहिजे होता तो निधी यांनी मंत्र्यांना खुश करण्यासाठी वापरला आहे. आणि तो निधी हा जर गोरगरिबांसाठी वापरला असता तर नक्कीच याच्यातून भरपूर लोकांचे प्राण वाचले असते किंवा त्यांना एक दिलासा भेटला असता. परंतु हे असं न करता येथील अधिष्ठाता जे अतिरिक्त कारभार आहेत या साहेबांनी महाशयांनी आपल्या स्वतःच्या एका सहींवर संबंधित कंपनीला बोधनकर इव्हेंट कंपनी, IFC कोड नंबर, अकाउंट नंबर यांच्या अकाउंटमध्ये 2 टप्प्यामध्ये पैसे वळते करण्यासाठी यांनी सांगितले. आणि या कंपनीने जी केंद्राची कंपनी आहे
हिचं नाव आहे बघा HSCC इंडिया लिमिटेड. ह्या कंपनीने बोधनकर यांच्या नावे चेक काढून त्यांच्या अकाउंटमध्ये वळते केलेले आहे पैसे. तर याची सखोल चौकशी करावी, SIT मार्फत चौकशी करावी ही आमची मागणी आहे. आणि मराठवाड्यातील एवढ्या मोठ्या मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलसाठी परमनंट दिन द्यावा, जेणेकरून असे घोळ असा शासनाचा निधीचा दुरुपयोग होणार नाही, ही आमची एक इच्छा आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर पालकमंत्र्यांनी तरी याचं दखल घ्यावी आणि केंद्रीय मंत्री त्यांना माहीत पडल्यानंतर तर ते दखल घेतीलच असा आम्हाला ठाम विश्वास आहे. परंतु इथल्या स्थानिक पालकमंत्र्यांनी जरा जोर लावला तर हे असे घोटाळे थांबतील आणि योग्य आम्हाला MPSC मार्फत डीन भेटेल. तर तुम्ही म्हणताय 33 लाख रुपये खर्च केला, एक इव्हेंट होता. मला सांगा 33 लाख रुपये खर्च केला, काहीतरी काम झालं असेल किंवा काहीतरी त्याच्यावर खर्च केला असेल ना. तर एक अंदाज जर घेतला, एक अंदाज जर सांगतो, मंत्र्यांना जे गाड्या लागतात, जे हॉटेलमध्ये थांबले होते, त्यांचे सहाय्यक जे थांबले होते, OHD थांबले होते, त्यानंतर ऑफिसमध्ये नेऊन जे त्यांना गिफ्ट दिलंय. आता ह्या गिफ्टमध्ये हे सोन्याची थाली आहे का चांदीची थाली आहे, हे बघा, हे मुख्यमंत्र्यांना त्यांनी दिलंय ऑफिसमध्ये. हे कशासाठी दिलंय? हे मंत्र्यांची मर्जी राखण्यासाठी दिलंय की बाबा मला इथंच राहून द्या. आणि त्याच्यामुळे यांनी हे गिफ्ट दिले. आता हे बघा बावनकुळे साहेब यांना पण दिलंय. आता हे नेमकी लाल पेटी कशाची पेटी आहे, या लाल पेटीमध्ये दडलं काय हे बघण्याचं, हे शोधण्याचं काम आम्ही करतोय. परंतु इथे स्थानिक प्रशासन आम्हाला लवकरात लवकर त्याची माहिती देत नाहीये. त्या माहितीने हे बघा अतुल सावे साहेबांना पण दिलंय, त्यानंतर JP नड्डा साहेबांना पण दिलं. हे बघा JP नड्डा साहेबांना पण ही पेटी देण्यात आलेली. आणि याच्यानंतर आहे बघा हसन मुश्रीफ साहेब. असे हे सगळ्या जेवढे पण हे मंत्री इथे आमदार होते त्यांना या अधिष्ठाता साहेब करण्यासाठी हे असे प्रकार केलेले 33 लाखामध्ये आम्हाला दिसतंय. काय वाटतं तुम्हाला, काय प्रकार हा नेमका जो 33 लाख रुपयाचा जो निधी तुम्हाला असं वाटतं की हा वायपट खर्च झालेला आहे? एकदम वायफळ खर्च झालेला आहे आणि हे फक्त त्यांनी मंत्र्यांना खुश करण्याकरता त्यांना खुश करावं आणि मी खूप चांगलं काम करतोय आणि मला या ठिकाणी राहू द्या, अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे दिलेला आहे ते काढू नये म्हणून मंत्र्यांना खुश करण्यासाठी हे पैसे खर्च झालेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये फार मोठा घोटाळा झालेला आहे. CBIने केंद्र शासनाचा निधी असल्यामुळे CBIने या ठिकाणी चौकशी करली पाहिजे. मला सांगा, हा जो निधी आहे 33 लाख रुपये खर्च झालेले आहे, यामध्ये गोरगरिबाचं जे काही औषध असतील, गोळ्या असतील, यावरती खर्च करण्याच्या ऐवजी जर तुम्ही फक्त रेअर कॉर्पोरेट आणि मंत्र्यांना ते काय चांदीच्या प्लेटीला म्हणता तुम्ही, नेमकं काय प्लेट आहे, काय काय नेमकं हा किती निंदनीय प्रकार आहे. आता जर इथं त्याच पैशामध्ये जर खरं करायची इच्छा, मनापासून इच्छा असती करायची, तर MRI साठी त्यांना सूट देता आली असती, त्यांना काही मेडिसिनसाठी त्यांना त्याच्यामध्ये काम करता आलं असतं. परंतु जो निधी ज्या हेडसाठी त्यांनी दिला होता त्या हेडमधून काढून या इव्हेंट कंपनीने देण्याचा हा जो हा घोटाळा जो केला आहे तो निंदनीय नाही, ते तो चोरी केल्यासारखाच दिसतोय. हा घोटाळा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि हा छोटा घोटाळा आहे. याच्यापेक्षा मोठा घोटाळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे हे जे आहे ही संस्था याची CBI मार्फतच चौकशी करावी आणि लक्षात येईल की याच्यामध्ये किती मोठा घोटाळा झाले. मला सांगा, तुम्ही हा सगळं प्रकार उघडकीस आणलेला आहे, काय वाटतं हा निधी कशाचा होता, कुठून हा निधी इकडे वळवण्यात आलेला आहे? हा निधी कॅन्सरच्या रुग्णांना त्यांच्या सोयीसुविधा मिळाव्या यासाठी हा निधी केंद्र शासनाने दिलेला होता. त्याच्यामध्ये कॅन्सर रुग्णाच्या हितासाठी यांनी काम करावं आणि तो निधी त्याचा वापर करावा. परंतु हा निधी यांनी अक्षरशः एका सहीवर तो समोरच्या संबंधित अकाउंटमध्ये वळता केलेला आहे. तो खूप मोठा घोळ असल्याचा शक्यता नाकारता येते. नक्कीच आपण जर पाहिलं तर हे अत्यंत निंदनीय बाब आहे की कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जो काही निधी 33 लाख रुपये जो काय पैसा होता तो इतर खर्च करण्यात आलेला आहे. जे की इथे एक इव्हेंट झाला, त्या मंत्र्यांच्या फक्त उद्घाटनासाठी केवळ 20 मिनिटाचं ते उद्घाटन होतं, TB युनिटचं उद्घाटन होतं. अद्ययावत मशीन इथं आले, आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठं अद्ययावत हॉस्पिटल देखील पाहण्यात आले. मात्र जो काही 33 लाख रुपये जो आहे तो फक्त उद्घाटनासाठी खर्च करण्यात आलेले. मंत्र्यांना काहीतरी गिफ्ट देखील देण्यात आलेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर इथं जे पेशंट येत आहेत, हे जे काही कॅन्सरचे रुग्ण आहेत त्यासाठी मात्र त्यांना गोळ्या असतील, इंजेक्शन असेल, औषध असेल, केमो असेल, इतर जे काही त्यांना खर्च येतो तो खर्च मात्र त्या पैशातून इथं केला जातो. तसं न करता हा केवळ फक्त स्वतःची मर्जी राखण्यासाठी अधिष्ठाकून हा खर्च केला गेल्याचा आरोप मात्र याचिकाकर्त्याने केला आहे. आता यावरती राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री काय कारवाई करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संजय अयर, लोकशाही न्यूज, छत्रपती संभाजीनगर. आपत्तीपासून संरक्षणासाठी द्राक्ष बागांना आच्छादन. परतीच्या पावसामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटी झालेत.
कधी दाट धुकं, कधी कडक ऊन तर कधी पाऊस यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना शेतकऱ्यांच्या नाक्की नऊ आलेले असताना काही शेतकऱ्यांकडून द्राक्ष बागांना प्लास्टिकचं आच्छादन केलं जातंय. द्राक्ष बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक समस्या निर्माण होत असताना मालेगावच्या नरेंद्र शेवाळे यांनी द्राक्ष बागांवर प्लास्टिकच्या आच्छादनाचा प्रयोग केला असून त्यांचा चांगला परिणाम मिळत असलेले परिसरातील शेतकरी देखील या ठिकाणी भेटीसाठी येत आहेत. तसंच होणारं नुकसान टळलंय. भूमी अभिलेख कार्यालयासमोर शेतकऱ्याचा गळफास लावून घेण्याचा प्रयत्न. कोल्हापूरच्या हातकणंगले येथे भूमी अभिलेख कार्यालयासमोर बाधित शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोकाक ते अंकली या मार्गावरील चौपट मोबदल्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनास वेगळं वळण प्राप्त झालं होतं. यावेळी एका शेतकऱ्याने भूमी अभिलेख कार्यालयासमोरच गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्याचा जीव वाचवण्यात यश आलंय. सोशल मीडियावर तलवारीसह फोटो टाकून दहशत माजवण्याचा प्रयत्न. सोशल मीडियावर तलवार आणि कुख्यात गुन्हेगारासोबत फोटो टाकून दहशत निर्माण करणे एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलिसांनी अंबिकानगर परिसरातून आवेश पठाण नावाच्या तरुणाला ताब्यात घेतलंय. त्याने सोशल मीडियावर तलवार आणि कोयता घेऊन काढलेले फोटो पोस्ट केले होते. या कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडून एक तलवार आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आलाय.